तुम्ही आमच्या नाशिकमध्ये येऊन ह्या ठिकाणी नाही आले, मग तुमचा नाशिकमध्ये येऊन फायदाच काय? तर लोकांना आवडतात भाऊ मोठ्या मोठ्या गाड्या, पण आपल्याला फक्त लाल परीच आवडती आणि तिच्यामधून जो व्ह्यू दिसतात तर नादच आहे. असो, थोड्याच वेळात ना आपल्या गाडीमध्ये थोडे सिनियर सिटीजन आले होते आणि तुम्हाला डेडिकेशन म्हणजे माहितीये का? हे बघा या आजीकडे पुरी गाडी इकडे तिकडे झूम बराबर झूम चालू आहे, पण आजीचं काय लक्ष इकडे तिकडे जाईल. असो, मग आम्ही डायरेक्ट नाशिक CBS वरती आलोय. मग म्हटलं आता कोणी घ्यायला येते की नाही, पाय पायच निघावं लागेल. मग बरं भावाला दया आली, भाऊ घ्यायला आला. मग आम्ही ओले चिले डायरेक्ट निघालो भावाच्या रूम कडे. मग भावाने एक मोठी चुकी केली की भाऊ रूम वरती निघून गेलाय, ह्यो पंटर ही हंटर माझ्या हातात देऊन दिली. मग काय अभि मजा येंगा ना भिडू. मग तुम्हाला आता खरं सांगतोय बघ का, जेवढे नाशिकचे पट्टे 2 दिवसामध्ये गाडी पालत नाही ना, तेवढी आम्ही एकच दिवसामध्ये हाकलली होती. असो, मग आम्ही डायरेक्ट आलो गंगाच्या काठी. इथे येऊन यो गडी म्हणे मी झुके का नाही साला. म्हटलं कंबर मध्ये लाट टाकली ना बरोबर झुकेगा. असो, मग आपलं आहे ना लय फिरायचं बाकी आहे, मग ते ना पुढच्या पार्ट मध्ये टाकेल. पण तुमच्यासाठी ना मी एक चॅलेंज घेऊन आलेलो आहे. आपण आहे ना ब्लॉग मध्ये बरेच नंबर लपवले, मग आता बघू कोणाचे नंबर बरोबर येतात कोणते नाही.